ब्रुशेटा आहे की नाही, केवढं मोठं नाव आहे की नाही. माझ्यासारख्या आजीची ते नाव उच्चारताना सुद्धा काही काहीला बोबडी वळते बरं का. म्हणजे पूर्वी असं झालेलं आहे, आता होत नाही, पण पूर्वी अशी बोबडी वळली आहे. पण जितकं नाव त्याचं अवघड आहे तेवढा तो पदार्थ करायला सोपा आहे. स्टार्टर म्हणून पण चांगला आहे, मुलांना एखाद्या वेळेला डब्यात द्यायला सुद्धा चांगला आहे. आणि मुख्य म्हणजे संध्याकाळी किंवा मुलांना ज्या वेळेला भूक लागते त्यावेळेला काहीतरी त्यांच्या आवडीचं हवं असेल अशा वेळेला ब्रुशेटा केला, किंवा पार्टी असेल तर तेव्हाही स्टार्टर म्हणून ब्रुशेटा केला तर सगळ्यांना आवडेल. करायला सोपा आहे. तुम्हाला ती रेसिपी बघितली ना की लक्षात येईल नावात काय आहे. अतिशय सोपा पदार्थ आहे. चला तर मग तो कसा करायचा ते बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. आता आपण ब्रुशेटा करायला घेणार आहोत. त्याच्याकरता मी 1-2 चमचे बटर घेतले. त्याच्यामध्ये आपण थोडंसं लसूण घालणार आहोत. हे छान असं एकजीव करून बाजूला काढून, आणि हे आता सगळं एकजीव करूयात आपण आणि बाजूला ठेवून देऊयात. आज आपण बटर वापरतोय, पण ह्याच्यात खरं म्हणजे ऑलिव्ह ऑइल असतं की नाही, ते आणि लसूण एकत्र करायचं असतं आणि ते खरं म्हणजे ब्रुशेटाला लावतात. पण आता आपल्याकडे ऑलिव्ह ऑइल काही नाहीये, मग आपण आपलं बटर वापरायचं. आपण जे ब्रुशेटा करणार आहोत त्याच्याकरता बेझिलची पानांचा वापर करणार आहोत. म्हणजे बेझिल हे जसं आपलं कोथिंबीर वगैरे असतं ना, तसं त्यांच्याकडे ह्या वनस्पतीचा जास्तीत जास्त उपयोग करतात. त्याला आपल्या तुळशीसारखा साधारण वास येतो बरं का, पण ही काही तुळस नव्हे, त्याला बेझिल असंच म्हणतात. आता हे आपण पानं एकत्र करून घेऊयात. अगदी 5-6 पानं घ्यायची बरं का. ह्याचा वास जरा स्ट्रॉंग असतो, त्यामुळे आपल्याला कितपत आवडतं ते आधी बघायचं आणि मग त्याप्रमाणे ते घालायचं. पण समजा जर आपल्याला आवडत नसेल तर ह्याच्याऐवजी आपण कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालू शकतो. बेझिल मी ह्याच्यामध्ये अगदी 1 चमचाभर असं बारीक बारीक करून घालणार. सुरीपेक्षा मला कात्रीने चिरायला केव्हाही बरं वाटतं, म्हणजे चिरता येतं छान. अगदी 1 चमचाभरच आपण याच्यात बेझिल घालणार आहोत. बेझिलची वाळवलेली पावडर सुद्धा बाजारामध्ये अवेलेबल असते. तर बेझिल घातल्यानंतर ह्याच्यात आपण टमॅटो घालणार आहोत. टमॅटो सुद्धा आपण बारीक चिरून घ्यायचे आणि पाणी सुटलं असेल तर ते पिळून घ्यायचं. टमॅटोच्या निम्मे आपण याच्यामध्ये कांदे घालणार आहोत. थोडंसं लसूण. याच्यातच आपण 1-2 चमचे कोथिंबीर चिरून घालूयात. हिरवी मिरची आहे ती आपण थोडीशी अगदी 2-4 तुकडे याच्यात बारीक करून घालूयात. आपल्या आवडीप्रमाणे, नाही घातलं तरी चालतं. याच्यात पेपरिका घातला तरी सुद्धा चालू शकतो. आपण हे पेपरिका घालणार आहोत. याच्यात तुम्ही पिझ्झा हर्ब्स किंवा ओरेगानो हे घातलं तर मुलांना जास्त आवडतं, त्यामुळे तसं घातलं आपण तरी सुद्धा चालू शकतं. थोडंसं पेपरिका, थोडंसं मीठ घालणार आहोत, कारण आपण याच्यात चीजचा वापर करणार आहोत, त्यामुळे आपल्याला मिठाचं प्रमाण जरासं कमी घ्यायचं. आता हे सगळं आपण एकत्र करून ठेवून देऊयात. म्हणजे आपल्याला ब्रुशेटावर घालायचं टमॅटोचं मिश्रण तयार झालं. आता हे सुद्धा बऱ्याच प्रकाराने ब्रुशेटा करतात बरं का. मशरूमचा करतात, नंतर व्हाईट सॉस मशरूमचा करतात, कॉर्न घालून करतात, आणखीन बऱ्याच प्रकारचे ब्रुशेटा करतात. आज आपण अगदी साधा सोपा असा आपण ब्रुशेटा बघणार. आता हेही आपण जरा वेळ बाजूला ठेवू. आता बाजारामध्ये हा गार्लिक ब्रेड आणलाय बरं का, पण खरंच यावेळेला आपण ब्रुशेटा करतो त्यावेळेला फ्रेंच लोफ म्हणजे फ्रेंच ब्रेड एक मिळतो, त्याचाही आकार असाच असतो आणि त्याच्यापासून साधारण ब्रुशेटा करतात. पण जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण घेतलं तरी सुद्धा चालू शकतो. आता कापताना जो ब्रुशेटा आपण ज्या वेळेला कापतो की नाही त्यावेळेला असा तिरकं घ्यायची त्याची कड, म्हणजे त्याचा आकार जो आहे हा असा तिरका घ्यायचा आणि साधारण अर्धा इंचाच्या वरती असा आपल्याला हा ब्रेड कापून घ्यायचा. हे पहा, ह्या अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे आकार कापून घ्यायचे. आता ह्याला आपण बटर लावून घेणार आहोत. आपण जे लावलंय की नाही बटर, एकीकडे तवा गरम करायला ठेवलाय, हे बटर लावून घेणार आहोत. बटर आणि गार्लिक आहे की नाही ते आपण एकत्र करून घेतलंय, ते आपण याला वरनं थोडंसं लावून घेणार आहोत आणि तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत. फ्रेंच लोफ याचं जे टेक्स्चर असतं की नाही ते आपल्या गार्लिक ब्रेडपेक्षा थोडंसं वेगळं असतं. गॅस आपण लहान करणार आहोत आणि ही बाजू आता आपण खाली घेऊयात, म्हणजे त्या बाजूनी आपलं जे हे आहे ब्रुशेटा तो चांगला कुरकुरीत होईल. आता याच्यावर आपण थोडंसं चीज पसरून घेऊयात. खरं म्हणजे याच्यामध्ये ज्या वेळेला आपण टोमॅटोचं मिश्रण करतो की नाही त्याच्यात सुद्धा काही जण चीज घालतात, पण आपण आता हे जे आपले लोफ आहेत ब्रेडचे पीसेस आहेत ह्याच्यावर आपण घालून घेऊ.
असं हे सगळे आपण टमॅटोचं जे आपण केलेलं सारण आहे हां, ते आपण याच्यावर घालून घेऊया. खालचा आता मी गॅस बंद करणार आहे. तेवढ्या याच्यावरच आपलं चीज आहे हे मेल्ट होईल. आता याच्यावर एखादा ऑलिव्हचा तुकडा किंवा थोडंसं चीज असं जरी घातलं ना तर आणखीन ते छान लागतं. अगदी चीज मेल्ट होण्यापुरतंच आपण या ब्रुशेटाला तव्यावर ठेवणार आहोत. त्याच्यावर थोड्या वेळ आपण झाकण ठेवू म्हणजे आपलं चीज मेल्ट होईल. आता असा आपला हा ब्रुशेटा मस्तपैकी तयार झाला. अगदी ब्रेकफास्टला किंवा दुपारी 4 वाजता जरी मुलांना गरम गरम करून खायला घातलं ना तरी मुलांना नक्की आवडतात. आता याच्यावर थोडीशी मिरपूड आपण घालायची, एखादा ऑलिव्ह घालायचा की आपला ब्रुशेटा तयार. आज नेमका ऑलिव्ह नाही आहेत आपल्याकडे, आहे की नाही? खरंच सांगा, अगदी अगदी मनापासून सांगा, सोपा आहे की नाही हा पदार्थ? फक्त आपण ज्या वेळेला हॉटेलमध्ये जातो किंवा कोणाच्या घरी पार्टीला केला जातो तर असं वाटतं ब्रुशेटा, अरे बापरे आपल्याला जमेल का? पण काही नाही, सगळे पदार्थ आपल्याला जमतात. मला जमले तर तुम्हाला तर नक्कीच जमतील. नक्की करून बघा आणि घरातल्या मंडळींना, लहान मुलांना ब्रुशेटा आवडलाय की नाही ते मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा. अनुराधा चॅनलवर आपण पारंपरिक पदार्थ दाखवतोच, पण आता आपण वेगवेगळ्या देशातले आणि प्रांतातले सुद्धा पदार्थ आपण दाखवणार आहे. नक्की हे पदार्थ करून बघा आणि असेच वेगवेगळे पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.